नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजेच कर्क राशीच्या या जुलै 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तर यामध्ये सांगितलेली भविष्यविषयक जी काही माहिती आहे ही आपल्या मूळ कुंडलीतील वैयक्तिक कुंडलीतील दशा महादशा ग्रहस्थिती परिस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच तुम्ही ठेवू शकता परिपूर्ण काटेकोर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याचा आपण आढावा घेणार आहोत आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली विवाह, करिअर, कुंडली याबद्दलचं मार्गदर्शन आणि महिन्यातले शुभ मुहूर्त या विषयाचे काही महत्त्वाचे व्हिडिओ यांची लिंक दिलेली आहे. अवश्य हे व्हिडिओ सुद्धा पहा. आपल्याला ते फार महत्त्वपूर्ण राहतील आणि माहितीपूर्ण राहतील. चला तर मग जुलै महिना आपल्या राशीला नक्की काय सांगतोय. आपल्या राशीच्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामीग्रह आहे मंगळ आणि हा मंगळ या महिन्यात संपूर्ण महिन्यात वृषभ राशीमध्ये लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. ज्याचा लाभ जी मंडळी इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, मशिनरी, विद्युत उपकरणं, ऑटोमोबाईल, जमीन जुमला, पॉवर प्लांट, जागेचे व्यवहार, प्लॉटिंग अशा विषयाशी संबंधित असलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना बऱ्यापैकी चांगल्या रीतीने होताना दिसेल. तर याच लाभस्थानातील मंगळ या ग्रहावर शनी ग्रहाची सुद्धा शुभदृष्टी पडत असल्यामुळे शेती तंत्रज्ञान, कायदा, राजकारण, समाजकारण, खाणकाम, अकाउंटिंग, संशोधन, विज्ञान, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कायदा अशा क्षेत्रात सुद्धा चांगल्या लाभाच्या संधी आपल्याला मिळताना दिसतील. या क्षेत्रातील काही जुन्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा मोठे लाभ पदरात पडताना दिसतील. तेव्हा अवश्य लाभावर आणि योग्य संधीवर लक्ष ठेवा. संधीचं सोनं करा, लाभ पदरात पाडून घ्या. नुकताच गेल्या जून महिन्यामध्ये राशी बदल होऊन आपल्याच राशीमध्ये आलेला गुरुग्रह तसेही यशाची गणित जुळवायला आपल्याला मदत करणार आहेच. गरज आहे ती आपल्या योग्य पावलं उचलण्याची. तेव्हा अवश्य योग्य ते नियोजन करून योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन प्रत्यक्ष कामाला लागण्याची आणि हीच ती वेळ आहे, हाच तो महिना आहे. जून महिन्यामध्ये झालेला गुरुग्रहाचा राशी बदल आपल्या राशीला नक्की काय शुभाशुभ फळं देणार आहे हे जाणून घेण्यासाठी अवश्य हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. 7 जुलै नंतर 12व्या घरात स्वतःच्या आणि मिथुन राशीमध्ये येणारा बुधग्रह आणि त्याला याच घरातून मिळणारी रवी ग्रहाची साथ इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात नवीन संधी मिळवून द्यायला सज्ज असणार आहे. तर ज्यांना कामानिमित्ताने परदेशात दौरे करायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल राहील. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध आणि रवी ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल अशा मंडळींनी मात्र सरकारी कागदपत्रांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष केल्यास कामातील अडचणी वाढून काम अर्धवट राहण्याचा धोकाही तितकाच राहील. तेव्हा त्या बाबतीमध्ये मात्र सांभाळा. वकील आणि अकाउंटंट यांचा सल्ला घ्या, निर्णय घ्या. शुक्र ग्रहाची उत्तम साथ आर्थिक व्यवहार पूर्ण करायला, जुने अडकलेले उधारी उसनवारी यांचे पैशाचे व्यवहार असतील ते पूर्ण करायला मदत करेल. या महिन्यातील ग्रहमान कला कौशल्य, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, त्याचप्रमाणे इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, हॉटेल ह्या संदर्भातला काही व्यवसाय असेल, जीवनावश्यक वस्तूंचा काही व्यापार उद्योग असेल, स्टेशनरी अशा क्षेत्रासाठी लाभाचा राहणार आहे. पंचम, सप्तम आणि नवम स्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी संतती, उच्च शिक्षण, विवाह, गुंतवणूक, आर्थिक लाभ, प्रॉफिट बुकिंग, वास्तू, वाहन यासारख्या शुभ गोष्टींचा परिणाम निर्माण करायला, यश मिळवून द्यायला उत्तम पद्धतीने मदत करताना दिसतो आहे. असं असलं तरी 12व्या घरात येणारा बुधग्रह महत्वाचे व्यवहार स्वतः जातीने लक्ष घालून करण्याचा मात्र सल्ला देत आहे. नाहीतर फसगत, फसवणूक होऊ शकते.
त्यामुळे कोणावर अवलंबून राहून कार्य करू नका. आरोग्याचा विचार करता संधिवात, ब्लड प्रेशर, पित्ताचा त्रास सांभाळायला सांगतो आहे हा महिना. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या राशी, नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहिती घ्यायची असेल तर त्या विषयाचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं मार्गदर्शन करते या संदर्भातला व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य जाणून घ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि आरोग्य, करिअर या संदर्भातले सुद्धा. मंडळी, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर आधी मेसेज करा आणि कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती छानपैकी समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा छानपैकी आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. म्हणजे या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आपल्याला फायनान्स, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, इन्फ्रा, ऑइल, स्टील, इंजिनिअरिंग, FMCG, IT, केमिकल असे बरेचसे सेक्टर या महिन्यात उपलब्ध आहेत. दुसरा पंधरवडा फार्मा सेक्टरसाठी सुद्धा शुद्ध आणि शुभ राहील. अर्थात योग्य जाणकारी व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ असणार आहे. मात्र उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. मंडळी, ही होती जुलै महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या भूमिकेची स्थिती, परिस्थिती आणि आपलं मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि संपूर्ण महिन्याचं नियोजन करायला सोपं जाईल. महिन्याची सुरुवात आपल्यासाठी शुभ राहणार आहे. 1, 2, 3 जुलै हे पहिले 3 दिवस कोणतेही महत्त्वाचे निर्णय व्यवहारातले घ्यायचे असतील तर त्यासाठी अत्यंत शुभ. विशेष करून व्यावसायिक आणि कौटुंबिक वातावरण या काळात अनुकूल राहील. जोडीदाराची साथही उत्तम मिळेल. कोर्ट कचेरी, लग्न कार्य यातले महत्त्वपूर्ण निर्णय म्हणूनच या काळात घेऊ शकता. पुढचे 2 दिवस 4-5 जुलै या दिवसात निर्णय घेताना मात्र शांततेने घ्या. मानसिक दगदग नको, वादावादी नको. आरोग्य सांभाळा. या दिवसात काही महत्त्वपूर्ण व्यावहारिक निर्णय घ्यायचे असतील तर काळजीपूर्वक आणि योग्य माहिती घेऊनच करा. 6 ते 12 जुलै पुढचे 7 दिवस मंगल आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ राहतील. नवीन कार्याचा कोणत्याही संदर्भातला शुभारंभ करू शकता. धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सुद्धा हे दिवस उत्तम राहतील. महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा, माहिती घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. जुने मित्र, नातेवाईक यांचा सहवास, गाठीभेटी आपला आनंद वाढवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ वर्ग, कुटुंबामधील वडीलधारी मंडळी यांचं सहकार्य अतिशय उत्तम लाभणार आहे. त्यामुळे ते घ्यायला हरकत नाही. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ आणि लाभाचे राहतील. 13-14 जुलै पुढचे 2 दिवस आरोग्य, गुंतवणूक, पैशाचे खर्च, नातेसंबंध थोडे सांभाळावे लागतील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या काळात घेणार असाल तर पूर्ण माहिती घेऊन काळजी घेऊनच घ्या. महिन्याचे शेवटचे नंतरचे दिवस ते म्हणजे 15 ते 20 जुलै हे अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस. महत्त्वाची कामं हातात घेऊ शकता. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे उत्तम दिवस राहतील. त्याचप्रमाणे नवीन ओळखी, नातेसंबंध, कोर्ट कचेरी, चर्चा, गाठीभेटी यासाठी सुद्धा या दिवसामध्ये लाभ पदरात पडेल. स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय या काळात घेणं शुभ राहील. तर पुढचे 3 दिवस 21, 22, 23 जुलै कुटुंबामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमुळे थोडा मानसिक त्रास, दगदग, त्रागा वाढताना दिसेल. तो मात्र आपल्याला सांभाळायचा. याकरता आध्यात्मिक धारणा घ्या. मात्र घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी यासाठी हे उत्तम दिवस. 24-25 जुलै नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे दिवस. महत्त्वाचे इंटरव्ह्यूज, परीक्षा, कॅम्पस प्लेसमेंट यासाठी शुभ दिवस. 26, 27, 28 जुलै आरोग्य आणि प्रतिस्पर्धी यांच्यावर मात्र लक्ष ठेवायचं आहे अगदी बारीक. 29-30 जुलै महत्त्वाच्या कामासाठी शुभ दिवस. कोर्ट कचेरी, व्यापार, उद्योग, लग्न कार्य, महत्त्वाचे निर्णय, चर्चा, गाठीभेटी, काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सह्या यासाठी हे दिवस अवश्य सुंदर राहतील. तर शेवटचा म्हणजे 31 जुलै या काळात जरा व्यवहार मात्र सांभाळून करा. तर म्हणजे ही होती दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाची आणि महाविष्णूंची साधना आणि उपासना अवश्य वाढवा. यासाठी रोज ओम गुरवे नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप प्रत्येकी एक माळ अवश्य सुरू ठेवा.
गुरुचरित्रातली 14वा आणि 18वा अध्याय वाचनात ठेवा. तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायला बिलकुल विसरू नका. मंडळी, ही होती आपल्या कर्क राशीची या जुलै महिन्याची संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचावा म्हणून शेअर करा आणि आवडला असेलच लाईक करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि आता चातुर्मास सुरू होतोय. तर आपली ही आध्यात्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा ₹151 फोन पे करून आपण ग्रंथ घरपोच मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शकतात. अष्टोत्तर शतनामावली 108 नावं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक ₹151 फोन पे करून मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि महत्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, नवग्रह यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूपदीप पात्र आपल्याला घरपोच मागवायचं असेल, ऑर्डर बुक करायची असेल तर आधी माहिती घ्या, व्हॉट्सअप करा आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करून देतो. आपली राशी आणि नक्षत्र याबद्दल विस्तृत माहिती आपण घेण्यासाठी त्या संदर्भातला सुंदर व्हिडिओ आणि त्या आपल्या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांचे सुद्धा विविध जे काही नक्षत्र येतात, 2.25 नक्षत्र म्हणजे 3 नक्षत्र, त्यांचाही व्हिडिओ आपण अगदी सुंदर अशा माहितीसह प्रकाशित केलेला आहे. ते व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अवश्य पाहायला विसरू नका, जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व, आपलं कार्यक्षेत्र, आपलं उच्च शिक्षण आणि आरोग्य याबद्दलची सखोल माहिती मिळायला सुंदर मदत मिळेल. मंडळी, असा हा जुलै महिना आपल्या राशीला आनंदाचा, भरभराटीचा जाऊ. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया सिंह राशीच्या माहितीसाठी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.